नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। कसे आहात? मजेत ना? क्लिप बघून कळालंच असेल काहीतरी नवीन जागा घेऊन आलोय। हो, अगदी बरोबर। एक्सप्लोर करतोय भाऊचा धक्का। अचानक आमचा प्लॅन ठरला भाऊच्या धक्क्यावर जायचा। पहाटे 4 वाजता सर्वजण भाऊच्या धक्क्यावर जायला तयार झालो। 40 मिनिटाचा रस्ता होता, पण आम्ही 1 तास लावला। जसा भाऊचा धक्का सुरू झाला तसं माझ्या आणि माझ्या बायकोच्या मनात एकच गाणं चालू झालं, ते म्हणजे मन धावतया तुझ्याच माग, डोलतया तुझ्याच साठी। आमच्यासाठी हा पहिला अनुभव होता। धक्क्यावर बऱ्याच बोटी लागल्या होत्या। प्रत्येक बोटीमधून मासे काढत होते। प्रत्येकाची घाई होती, कोणाची मासे घेण्यासाठी तर कोणाची विकण्यासाठी। आम्ही पण विचार केला, टाइमपास न करता आधी मासे घेऊ, मग संपूर्ण धक्का एक्सप्लोर करू। पहिली आम्हाला ही कोळंबी मिळाली, जी आम्ही भाव करून 1000 रुपयाला घेतली। घाईत एक गाणं परत मनात आलं, ते म्हणजे इथून धक्का तिथून धक्का देतोस काय। तुम्हाला पण ताजे मासे घ्यायचे असतील तर जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला इथे पोचणं गरजेचं आहे। आणि हो, शक्यतो कॅश घेऊन या। रेंज नसली की जीपे होत नाही, आणि जवळच ATM सुद्धा नाही आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा, जेणेकरून ही व्हिडिओ आणि आपली माहिती तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत नक्की उपयोगाची ठरेल। सुरमई, बांगडा, पापलेट, खेकडे, मुशी, मांदेली, राजाराणी, हलवा असे अनेक मासे आम्ही जवळून पाहिले। मग आमची नजर पुन्हा एकदा मोठी कोळंबी म्हणजेच टायगर प्रॉन्सवर गेली, आणि ती सुद्धा आम्ही 1000 रुपयाला घेतली। मग मला हवी असलेली मुशी मला दिसली आणि चांगली भेटली म्हणून 500ला घेतली। त्या आईने पण सांगितलं, ताजा आहे ताजा, बर्फाचा नाही। मग दिसला बांगडा 250ला, सगळे घेऊन टाकले। मासे घेतले खरे, पण साफ करणार कोण हा प्रश्न पडताच उत्तर समोरून आलं। त्या मावशी बोलल्या, साफ करायची आहे। मग काय, आमचं कामच झालं। फक्त 70 रुपयामध्ये त्यांनी मासे साफ करून दिले, आणि आम्ही निघालो घरी यायला। आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका। आपल्या भावाला नक्कीच सपोर्ट करा। चला, बाय।